Good morning, students. As I have discussed earlier, accountancy is a tricky but interesting subject. For securing good marks in accountancy, there is no need of algebra or geometry, but if you know basic mathematical functions properly, that is addition, subtraction, multiplication and division, you can score good marks in accountancy. We have also to study basic concepts of accounting and generally accepted accounting principles to be expert in accounting. So, I may explain the concepts and accounting principles in English as well as Marathi. As I told you that accounting is related to our day-to-day life. History of accounting is as old as civilization. Historical evidences revealed that around 4000 BC, they were recording the accounting entries on clay tablets regarding payment of wages, taxes, etc. In charge of treasuries required to report the wazirs about their economic activities and then to the king. Accounting practices in India were started from 23 centuries ago. कौटिल्याचं नाव तुम्हाला माहिती असेल, चाणक्य. He has written Kautilya's Arthashastra, the very good book on economics. In his books, he told us that how to keep accounts of an empire. So, from olden days, accountancy is very much related to our life. As it is a part of our daily life, we can take some examples. जेव्हा आपण एखाद्या ट्रिपला जातो त्यावेळेला आपण ट्रिपमध्ये जे एक्सपेन्सेस येतात ते एका छोट्या डायरीमध्ये लिहून ठेवतो. इट हेल्प्स अस टू नो टोटल एक्सपेन्सेस ऑफ अवर ट्रिप. दिस इज अकाउंटिंग, बट with this we write these details not in a scientific or proper way. Accounting is writing the economic activities of our life in a systematic and scientific way. आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये अनेक प्रकारचे बिझनेसेस आहेत. जसे आपण पर्सनल लाईफमध्ये काही ना काही हिशोब लिहितो. हिशोब लिहिणे मीन्स अकाउंटिंग. जे सायंटिफिक नसतं असं मी सांगितलं तुम्हाला, आणि जे सिस्टमॅटिक पण नसतं, एका कच्च्या स्वरूपात आपण डायरीमध्ये त्याचे हिशोब लिहितो. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे बिझनेसेस तुम्हाला दिसतात. देर आर व्हेरियस शॉप्स, ब्युटी पार्लर्स, सलून्स एटसेट्रा, फॅक्टरीज, जॉन स्टॉक कंपनीज. आपल्याला लोटे परशुरामला ज्या कंपनीज आढळतात दे आर जॉन स्टॉक कंपनीज. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ बिझनेसेस. यू विल लर्न द टाइप्स ऑफ बिझनेसेस इन बिझनेस स्टडीज. या वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेसेसमध्ये प्रत्येक बिझनेसमन हा आपल्या अकाउंटिंग ॲक्टिव्हिटीज प्रॉपर ठेवतो, म्हणजेच तो आपले हिशोब व्यवस्थित लिहितो. त्याच्या बिझनेसच्या मालकीच्या काय गोष्टी आहेत, त्याची देणी काय आहेत, त्याचे एक्सपेन्सेस, इन्कम्स, याचं थरोली प्रॉपर अकाउंटिंग केलं जातं, विच इज नेसेसरी फॉर हिज बिझनेस. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगणार आहे. आपण एखाद्या बिझनेसचं एक्झाम्पल घेऊया. समजा हॉटेल. वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस आपण मार्केटमध्ये बघतो. मी हॉटेलचं एक्झाम्पल तुम्हाला समजावून सांगते की अकाउंटिंग म्हणजे त्यांना काय काय गोष्टी लिहून ठेवाव्या लागतात त्याच्याबद्दल आय एम एक्सप्लेनिंग यू. हॉटेल. एखाद्या बिझनेसचं उदाहरण घ्यायचं झालं की आपल्याला काही बेसिक हेडिंग्स मी आत्ता फक्त या एक्झाम्पल पुरती सांगते. याचं डिटेल मीनिंग मी बेसिक टर्म्स ऑफ अकाउंटिंगच्या वेळी परत समजावून सांगणारच आहे. कोणत्याही ॲसेटच्या व्हेरियस ॲसेट्स, कोणत्याही हॉटेलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेट्स असतात.
ॲसेट्स म्हणजे समथिंग ऑफ व्हॅल्यू, आयटम ऑफ व्हॅल्यू, म्हणजे साध्या भाषेमध्ये धंद्याच्या मालकीच्या काही वस्तू ज्यांना काहीतरी किंमत आहे. फॉर एक्झाम्पल हॉटेलचा गाळा असतो, कोणताही गाळा, फ्लॅट, मोठी फॅक्टरी, या सगळ्याला अकाउंटिंगच्या भाषेमध्ये बिल्डिंग असं म्हणतात. सो हॉटेलच्या मालकीची बिल्डिंग असू शकते. त्यानंतर फर्निचर असतं हॉटेलच्या मालकाचं. फर्निचर म्हणजे टेबल्स अँड चेअर्स, कबर्ड्स, शेल्फ्स एटसेट्रा, म्हणजे टेबल, खुर्च्या, कपाटं, शेल्फ अशा ज्या गोष्टी असतात त्याला फर्निचर असं म्हणतात अकाउंटिंगमध्ये. म्हणजेच हॉटेलच्या मालकीचं फर्निचर पण असणार आहे. हॉटेलच्या मालकाची युटेन्सिल्स पण असणार आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची भांडी. त्याचप्रमाणे रेफ्रिजरेटर असणार आहे, मिक्सर असणार आहे, ओव्हन असणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू असतात, आयटम्स ऑफ व्हॅल्यू, दे आर कॉल्ड ॲज ॲसेट्स इन अकाउंटिंग. सो हॉटेलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेट्स असतात. त्याचबरोबर हॉटेलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लायबिलिटीज सुद्धा असतात. लायबिलिटीजचा अर्थ आहे दुसऱ्यांची देणी, ऑब्लिगेशन्स विच हॅव टू बी पेड इन फ्युचर. अशा गोष्टी की ज्या आपण फ्युचरमध्ये पेमेंट करणं एक्सपेक्टेड आहे. एनिथिंग पेएबल इन फ्युचर इज कॉल्ड लायबिलिटीज इन अकाउंटिंग. याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगू शकते, ते म्हणजे बँक लोन. जर आपण बँकेकडनं कर्ज घेतलं धंद्यासाठी तर त्याला बँक लोन असं म्हणतात, आणि हे बँक लोन इन फ्युचर आपल्याला पेबॅक करावं लागतं, म्हणजेच फेडावं लागतं. सो इट इज लायबिलिटी ऑफ द बिझनेस. सिमिलरली जर हॉटेलनी काही रॉ मटेरियल ऑन क्रेडिट म्हणजे उधारीने घेतलेलं असते, काही गोष्टी ऑन कॅश परचेस केले जातात, काही गोष्टी ऑन क्रेडिट परचेस केल्या जातात. क्रेडिटवर परचेस केलेलं म्हणजे उधारीने घेतलेल्या ज्या गोष्टी असतात त्याचे पैसे इन फ्युचर पेएबल असतात. असे पैसे ज्यांचे द्यायचे असतात सप्लायर्सचे, त्यांना अकाउंटिंगच्या भाषेमध्ये क्रेडिटर्स असं म्हणतात. वी विल डिस्कस all these concepts very thoroughly in next topic. त्यामुळे ज्यांची पेमेंट सप्लायर्सची द्यायचे अशा लोकांना क्रेडिटर्स असं म्हणतात. अशा काही लायबिलिटीज असतात प्रत्येक धंद्याच्या, म्हणजे हॉटेलच्या मालकीचे बिल्डिंग, फर्निचर, युटेन्सिल्स, रेफ्रिजरेटर, मिक्सर, ओव्हन अशा अनेक प्रकारच्या ॲसेट्स असतील. त्याचबरोबर बँक लोन, क्रेडिटर्स अशा अनेक प्रकारच्या लायबिलिटीज धंदा चालू असताना क्रिएट होत असतील. नंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एक्सपेन्सेस, अँड शेवटचा मुद्दा आहे ते म्हणजे इन्कम्स, ज्याला रेव्हेन्यू असं सुद्धा म्हणतात. एक्सपेन्सेस मध्ये देर आर लॉट ऑफ एक्सपेन्सेस व्हाईल रनिंग ए हॉटेल. वेगवेगळ्या प्रकारचे खर्च येतात त्यांना. जर हॉटेलची जागा स्वतःच्या मालकीची नसेल तर बिल्डिंग ही ॲसेट त्यांच्याकडे असणार नाही. इन दॅट केस त्यांचा रेंट हा एक्सपेन्स असू शकतो. त्याचबरोबर त्यांना आपल्या कामगारांना, वेटर्सना वगैरे पगार द्यावा लागतो, त्यामुळे त्याला सॅलरी असं म्हणतात अकाउंटच्या भाषेमध्ये. त्याचप्रकारे इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस, टेलिफोन एक्सपेन्सेस, जर त्यांनी हॉटेलमध्ये वायफाय फ्री लावलेलं असेल तर त्याचे खर्च, असे अनेक प्रकारचे खर्च हॉटेल चालवताना बिझनेसमधला येतात. आणि आता लास्ट पॉइंट इज इन्कम. इन्कम्स याचा अर्थ मी मजेने नेहमी मुलांना सांगते की इन्कम म्हणजे इन्कम, खिशात येणारे पैसे. हॉटेलवाले ज्या वेळेला सर्व्हिस देतात कस्टमरला त्यावेळी कस्टमर त्यांना पेमेंट करतं. हे जे पैसे असतात ते इन्कम असतं हॉटेलचं. हॉटेलनी समजा आपल्याच मालकीची बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगचा काही पार्ट भाड्याने दिलेला असेल तर दे विल रिसीव रेंट, सो दॅट इज रेंट रिसिव्ड, इट विल बी इन्कम ऑफ द बिझनेस. अशा प्रकारे कोणताही बिझनेस असेल तर त्यांच्या लाईफमध्ये ॲसेट्स, लायबिलिटीज, एक्सपेन्सेस अँड इन्कम्स या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. या सगळ्या गोष्टींचा हिशोब म्हणजेच अकाउंटिंग फुल इयर केलं जातं, आणि ॲट द एंड ऑफ द इयर दे कॅल्क्युलेट वेदर देर इज प्रॉफिट ऑर लॉस इन देअर बिझनेस. हे कसं केलं जातं ते आपण नंतर डिटेलमध्ये शिकणारच आहोत. मी आत्ता तुम्हाला या एक्झाम्पलद्वारे फक्त एक उदाहरण असं दिलंय की या एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला दाखवून दिलंय की
काय काय गोष्टी आपल्याला विचार करावा लागतात एखादा बिझनेस चालवताना. आता तुमच्यासाठी माझ्याकडे एक होमवर्क आहे. मी हे एक हॉटेलचं उदाहरण घेतलं आहे. तुम्ही मार्केटमधलं कुठलंही शॉप असेल, कुठलाही पार्लर असेल, कुठलंही सलून असेल किंवा कुठली फॅक्टरी असेल, किंवा तुम्ही जर बिझनेस रिलेटेड फॅमिलीमधून असाल तर कोणताही तुमच्या घरचा बिझनेस असेल, अशा बिझनेसचं एक्झाम्पल घ्या. अगदी छोटा गाळा ज्याच्यातून भाजी विकली जाते तिथपासून अगदी लोट्याला असलेली एखादी मोठी जॉईंट स्टॉक कंपनी, हा पण बिझनेसच आहे. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामधला असलेला बिझनेसचं उदाहरण घ्या आणि त्यांना येणाऱ्या त्यांच्या ॲसेट्स कोणत्या कोणत्या असू शकतात, त्यांच्या लायबिलिटीज काय असू शकतात, एक्सपेन्सेस त्यांना कोणते कोणते येतात, कारण बिझनेस बदलला की एक्सपेन्सेस बदलू शकतात, आणि त्यांचे इन्कम्स कोणत्या प्रकारचे असतात, ह्याची एक लिस्ट तुम्हाला करायची आहे. बिझनेसचं नाव जे असेल ते लिहून त्याच्याखाली एक लिस्ट करायचे. स्वतःचं डोकं वापरा, चर्चा करा त्या बिझनेसमॅनशी शक्य असेल तर, आणि अशी लिस्ट करून आणा. ती लिस्ट तुमच्या नोटबुकमध्ये, वेगळं नोटबुक तुम्हाला घालायचं आहे. मोठं रजिस्टर घातलेलं नेहमी चांगलं, कारण अकाउंटिंगमध्ये आपण खूप प्रॅक्टिस करणार आहोत आणि त्याच्यामध्ये नोटबुक्स फार लवकर भरतात. त्या नोटबुकमध्ये फर्स्ट पेजवर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही शोधले तुमच्या आसपास असलेला बिझनेस किंवा तुम्ही आजूबाजूला शोधून काढलेला बिझनेस आणि त्याच्या रिलेटेड ॲसेट्स, लायबिलिटीज, एक्सपेन्सेस अँड इन्कम्स असं तुम्ही लिहायचं आहे. आणि त्याचे स्नॅप्स मला पर्सनल नंबरवर आज रात्री 10 वाजेपर्यंत पाठवायचे. ओके. सो उद्या आपण भेटणार आहोत अकाउंटिंगविषयी इतर डिटेल्स शिकण्यासाठी. गुड बाय.